गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये आज स्वागत आहे। आज जेमतेम 8:30 वाजता उठून मस्तपैकी रात्री चांगली झोप लागली आणि आता लगभग आम्ही आमच्या कामावर जात आहे। लगभग आंघोळ बिंघोळ होऊन तयार होऊन आता प्रशांत भाऊच्या हॉटेलमध्ये समोसा खाल्ला आता आणि एक नंबर समोराची डिश असते आणि तिकडे गरम गरम पाण्यात कचोरी बी बनलेली आहे। आमचा पाला समोसा बनवत आहे मस्त समोसाची पाती कोण ठेवला खाते म्हणून। काल आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो मस्त खाल्लो। आज संडे आज आम्ही निघलो फिरण्यासाठी। बबल्याला पण सुट्टी आहे पण आमच्याकडे 2 व्हीलर नाही। आम्ही निघलो आता सायकलने मस्तपैकी। बबल्या आता फ्रेश होता आहे एकदम चकाचक मध्ये तर पिकअप करण्यासाठी आलो मी पण मस्त सजून बिजून आंघोळ करून आता घराच्या बाहेर निघलो आता। आज रविवार बघू आज कुठं फिरण्यासाठी। एका मित्राला फोन लावला तब्येत चांगली नाही आहे। बबल्याची लगभग तयारी झालेली आहे आता। आज संडे स्पेशल आम्ही फिरायला चाललो आता मस्त फ्रेश होऊन आणि खूप दिवस झाले मधात गॅप ब्लॉग बनवतो आम्ही आणि आज अजून रविवार आपली सुरुवात झाली आता। लगभग बबल्यान मस्त घराला कलर बिल्लर मारला इकडे आणि बबल्या जाणार आहे वाढदिवसासाठी मस्तपैकी तिकडून फ्रेश होऊन आता तो कलर बिल्लर मारून आता कोणता शर्ट घालते का माहीत नाही ढगाना शर्ट आहे त्याच्याकडे पण आता आम्ही चाललो पहिल्यांदा घेणार चणे तिकडं मस्त चणे बनवत आहे आता चालताना। बबल्याची तयारी झाली आहे आता आणि आम्ही आता एकदा अजून हात फिरवून देता चेहऱ्यावरती पावडर कुठे जास्त कमी जास्त झाला आहे। मी सायकलनं प्रवास करताय हा ड्रायव्हर झालाय मी मागे बसलो इकडे। किशोर लवकर पाठव मुद्दे करायला पण एकदम आता आम्ही मच्छी मार्केट होतो मस्त मच्छी होता तिकडे आता तुरंत कापलेली चणे इकडे बी आहे दोघे मोठे आहेत हे बी चांगले आहेत हे वाले इकडचे आता चणे पण आम्ही घेतो। इकडे मागे दिसताना इकडे बहुत साऱ्या मच्छ्या होत्या पण आपण खात नाही ना त्याच्यानं थोडंसं आता चण्याचा आस्वाद घेणार आहोत मी। दोन 20 रुपयाचे चणे घेतले आता मस्तपैकी आता निघून बसणार आहे तिकडं। बबल्या सायकल चालवत आहे। बबल्या कसं वाटतं तुला सायकल चालव इकडे समोर नको करू ना बड्या मस्तपैकी सायकलनं पण चालवलं तर मस्त आहे। चायचा स्वाद घेत आहे कोणता वाला हा अमृततुल्यचा चायचा आस्वाद आम्ही आता घेत असतो। लगभग थोडा विश्रांती संध्याकाळ पण झाली आता। भोगले मस्त आहे ना गरम गरम इथं ठेवा टेबलावर बसून खाऊ मस्तपैकी मस्त आहे आता। आणि मोठे पण आता मीठ पण सुटलं आहे इकडं छान आहे मोठे आहे आणि थोडसे आता मीठ सुटलं आहे। हळूहळू खायचं सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना वरवरीचा हिस्सा भेटला पाहिजे। बबल्या तिकडे घेऊन पडायला एक नंतर आम्ही इको पार्कमध्ये फिरण्यासाठी आलो। हे जे मागं लाईट दिसत आहेत हे सौर ऊर्जेवरचे आहे म्हणजे कुठेतरी विजेची बचत होईल आणि आपण नॅचरली याच्यावर आपण चालण्याचा थोडा प्रयत्न आपण सगळेजण करतो। आणि पार्कचा नवीन रिहॅबिलिटेशन मिळाला म्हणजे नवीन झाडं लावले लाईट लावले आता काम चालू आहे आणि एकदम निवांत शांत असं वातावरण आहे इकडे। सहजच आम्ही फिरण्यासाठी आलो इकडे सकाळी पण येतो कधी कधी मग रात्री बहुत खूप वर्षानंतर आम्ही रात्री इकडे
आलो फिरण्यासाठी. छान आहे ना. आता इको पार्कच्या चांगला आहे नॅचरली. संध्याकाळी फक्त 10 रुपये तिकीट आहे. आपण येऊन बसू शकता निवांत. रानवारात का आमच्या झिरे काका भाऊंची कॅन्टीन आहे, तिकडे आपण नाश्ता खाऊ शकता. सकाळी त्यांचा तरी पोहा बहुत फेमस असतो. आम्ही त्याचा पण आस्वाद कधी कधी घेतो. 2-2 प्लेट कधी कधी तरी पोहा बबल्या खात असते. आज आम्ही पूर्ण सायकलिंग करत आहे दिवसभरपासून. 2 व्हीलर कमी वापरण्याचा विचार आम्ही केला आहे आणि आमची सायकल जी आहे त्याच्यानंच आम्ही आज संध्याकाळी फिरत आहे. आता कालेर ग्राउंडवरती बसलो. खूप मच्छर होते, थोडं फिरून आलो. आता वापस चाललो. आता अजून आपल्या दुकानाकडे तिकडे जाऊन बसू. ड्रायव्हर आज बबल्या मी चालवली थोड्या वेळ, पण माझ्याकडे तेवढा जमला नाही जास्त वजन असल्यामुळं. 100 किलो 130 किलो दोघांचा वजन, एकट्याचा वजन नाही. त्याच्यामुळं आता आम्ही हळूहळू जात आहे इकडे. चालू झालेला हॉटस्पॉटमध्ये आम्ही आलो आहे. कुठल्या मेनू बघत आता का घेणार आहे तर आम्ही पहिल्यांदाच आलो इकडचं. बघू आता मेनू कुठला काय चांगला आहे तर. आणि ठीक आहे, सिटिंग एरिया बढिया, बसण्याची व्यवस्था पण मस्त आहे. आणि आता बघू काय आता येईल तर. आता मेनू बघत आहे इकडं. मंचुरियन एक बर्गरचा आम्ही ऑर्डर केला आहे आणि सगळा मेला त्यांना सचिन भाऊ देणार आहे इकडं. पेशो ना तुझ्या वाटते डॅशिंगमध्ये पाहायचं वाटायचं. जेमतेम मंचुरियन आणि बर्गर खाल्ला आणि त्याची टेस्ट चांगली आहे, खरंच चांगली आहे. जसं आपण चंद्रपूरला खाण्यापेक्षा इथं खाल्लं पाहिजे. आज आम्ही मनसोक्त आम्ही खाण्यासाठी फिरतो. टेस्ट चांगली आहे, आपण खाण्याचे शौकीन आहोत. मंचुरियनची पण टेस्ट चांगली होती, आपण घेतला. आणि बर्गर पण चांगला होता. त्याच्यातले स्लाइस होते चीजचे, तर याला पण मस्त आस्वाद घेतला. लगभग आता जेवण बिवण होऊन मी आता चाललो ऑफिसमध्ये झोपासाठी.
कारण की ऑफिसमध्ये एक सेटर नाही, बाकी सामान भरपूर आहे आणि मच्छर एवढे चावते का सांगू नको. लाईन कारण की लाईनचं काम चालू आहे तर लाईन बंद ठेवली आहे आणि आता मच्छरदाणी बोलवले, बबलू आणतो म्हणे. आणि रात्रात परत झोप लागत नाही, कसे तरी अगरबत्त्या पेटवू झोप काढणे आहे. आता जेमतेम आता मी जाणार दुकानाकडे. लगभग आमच्या झोपण्याचं जुगाड केलं इकडं. मच्छरदाणी लावलं भाऊ. लाईन बिन काय नाही आमच्या दुकानात. सध्या आम्ही गरीब माणसं आहोत आणि अंधारातच राहतो.